मित्रांनो नमस्कार, मी ज्ञानेश वाकुळकर. महाराष्ट्रामध्ये आपण चर्चा करूया लोकजागर या सदराखाली. मित्रांनो, फॉर्म भरण्याची काल मुदत संपली आणि 4 तारखेला विड्रॉवलच्या वेळेपर्यंत सगळं चित्र स्पष्ट होईल. आता कुणाला फॉर्म भरता येणार नाही, पण काही त्यातले कमी होतील. काही ठिकाणी डबल कॅन्डिडेट आहे, काही 3 कॅन्डिडेट आहे, त्यामुळे काही विड्रॉ करून काही ठिकाणी फ्रेंडली फाईट होण्याची शक्यता आहे. आणि ते शिवसेनेमध्ये आहे उद्धव ठाकरे यांच्या, आणि काँग्रेसमध्ये होईल. जे काय होईल ते हे थोडंफार चालते, कारण 6 पक्ष आणि 2 तिकीटं, 2 आघाड्या, आणि त्यामुळे 6 पक्ष एकत्र आल्यानंतर ही थोडी पडझड होणार, थोडीफार धुसफूस होणार, याबद्दल काही वाद नाही. पण सगळ्यात महत्त्वाची आणि धोकादायक गोष्ट जी काही कोणती असेल तर लोकशाहीसाठी, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यावेळेस सगळ्या यंत्रणा, तसं मोदींचं सरकार आल्यानंतर आणि शहांच्या हातामध्ये गृह मंत्रालय गेल्यानंतर सगळ्या यंत्रणा सरकारच्या इशाऱ्यावर काम करतात. सरकारनं बिस्किट फेकलं की हे उड्या मारतात, आपली शेपटी हलवतात. आणि त्यामध्येच निवडणूक आयोग हे अतिशय महत्त्वाचं, आणि राजीव कुमार हे त्यातले अतिशय म्हणजे महत्त्वाचा प्यादा आहे. आणि हे निवडणूक आयोग म्हणजे एक प्रकारे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सुपारी किलरचं काम करतात. म्हणजे भारतीय जनता पार्टीनं सुपारी द्यावी आणि निवडणूक आयोगानं त्याप्रमाणे काम करावं, अशा प्रकारच्या, म्हणजे तारखा ठरवण्यापासून तर मतमोजणीपासून तर त्याचे निकाल लावण्यापासून प्रचारामध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारे मोदींना पूर्ण सूट, मोदी शहांना पूर्ण सूट, भाजपाला पूर्ण सूट, भाजपाचे सगळे सहयोगी आहेत त्यांना सूट, मात्र विरोधकांच्यासाठी प्रचंड कडक. काही नसलं तरी राहुल गांधींचं प्रकरण आपल्याला माहिती आहे. राहुल गांधी काही बोलले न बोलले तर लगेच त्यांच्यावर कारवाई, लगेच त्यांच्यावरच्या खटल्याचा निकाल, लगेच त्यांचं बंगला खाली करणं, लगेच त्यांना डिस्क्वालिफाय करणं. इतका नीचपणा भारताच्या राजकारणामध्ये आणि भारताच्या लोकशाहीमध्ये आजपर्यंत कधीही झाला नसेल. खुद्द इंग्रजांनी सुद्धा इतक्या नीचपणावरती जाऊन कधी कुठल्याही खटल्याचा निकाल दिलेला नसेल. त्यामुळे हे लोकसभेचे जे कोणी तिथले बसलेले झेंडू बाम असो किंवा पाळीव असो, लोकसभेमध्ये बसलेले जे उच्चासनावर बसलेले झेंडू बाम असो, पाळीव लोक असो किंवा कुणी असो, हे जे लोक आहेत, हे लोक लोकशाहीचे मारेकरी आहेत, सुपारी किलर आहेत, जनतेच्या विरोधामध्ये आणि तिच्या जीवावरती उठणारे हे देशद्रोही आहेत. देश तोडायला निघाले आहेत, देश बर्बाद करायला निघाले आहेत. अदानी अंबानी काय देतात यांना, काय नाही, याबद्दल वेगवेगळे मतं येतात, वेगवेगळ्या प्रकारचे आरोप प्रत्यारोप होतात. पण महत्त्वाची गोष्ट अशी आहे की निवडणूक आयोग मात्र यामध्ये सुपारी किलर असल्यासारखं काम करते. आणि त्यामुळे महाराष्ट्राची गोष्ट जर पाहिली आपण तर एक रश्मी शुक्ला नावाच्या ज्या आहेत DGP आहेत, त्यांची बदली करायची विरोधी पक्षांनी मागणी केलेली आहे. कारण फोन टॅपिंग, विरोधकांचे फोन टॅपिंग करणं, फोन टॅपिंगचे आरोप त्यांच्यावरती, गंभीर आरोप त्यांच्यावरती झाले होते. तरीसुद्धा फडणवीस यांनी त्यांना सांभाळलं, त्यांची बदली झाली नाही. आणि निवडणूक आयोगानं त्यांच्यावरती कारवाईच केली नाही, त्यांची बदली झाली नाही. बंगालमध्ये हाच प्रकार होता तेव्हा बदली केली होती DGPची, या ठिकाणी मात्र केली नाही. अशा प्रकारचं दुटप्पी आणि नीच वर्तन निवडणूक आयोगाचं आहे. अत्यंत संतापजनक हे वर्तन आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट कशी की पैसे इकडून तिकडे पाठवण्यासाठी सरकारी यंत्रणांचा वापर केला जातो की काय, अशा शंका यायला लागलेल्या आहेत. 5 कोटी, 10 कोटी, 15 कोटी अशा रकमा महाराष्ट्रामध्ये सापडत आहेत. त्या चुकीनं सापडत आहेत. त्यातही ते 5 कोटीचा आकडा देतात, पण ते 50 कोटी असू शकते, 100 कोटी असू शकते. आणि अशा प्रकारच्या 2-4 प्रकरणं समोर येतात. पण 100 प्रकरणं त्यातून निश्चितपणे मी सांगतो, 100 प्रकरणं किंवा 200 प्रकरणं अशी असतील की ज्या ठिकाणी सही सलामत नोटा पोहोचवल्या जातात. आणि हे सगळं सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून होत असेल, त्याशिवाय हे होऊ शकत नाही. कारण भारतीय जनता पार्टी असो, शिंदेंची शिवसेना असो किंवा अजित पवारांची राष्ट्रवादी पार्टी असो, ह्या लोकांचा भर सगळा पैशावरती आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी की नाना पटोले यांनी आरोप केलेला आहे, संजय राऊत यांनीही आरोप केलेला आहे, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार काँग्रेसचे त्यांनी आरोप केलेला आहे, आणि जितेंद्र आव्हाडांनी सुद्धा वेगळा आरोप केलेला आहे या सगळ्या यंत्रणेवरती. की संजय राऊत म्हणतात की 2,500 ते 10,000 पर्यंत
विरोधकांचे वोट लिस्टमधून कमी करण्याचं षडयंत्र सुरू आहे. याला निवडणूक आयोग जबाबदार आहे. निवडणूक आयोग बरोबर त्यांच्या तुकड्यावर जगतो हे सगळ्यांना माहीतच आहे. आणि त्यामुळे आणि याच्यामधला कोण आहे सगळ्यात मोठा तुकड्याचा त्याला काय म्हणू आपण बेनिफिशियरी कोण आहेत हे आपल्याला माहिती आहे. सर्वात वरच्या खुर्चीवर जो बसलेला आहे माणूस तोच बेनिफिशियरी आहे हे सगळं आपल्याला माहिती आहे. 2,500 ते 10,000 मतं जर एका विधानसभेमध्ये कमी केले विरोधकांचे तर निकालच बदलतो ना, निकालच बदलतो. आणि त्यामुळे या दृष्टीनं फार सावध राहण्याची गरज आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की या सगळ्या प्रकारामध्ये जसे राजीव कुमार किंवा निवडणूक आयोग आणि निवडणूक आयोगाचे अधिकारी जबाबदार आहेत, त्याचप्रमाणे फडणवीस आणि शिंदेसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सामील आहेत असा या सगळ्या नेत्यांचा आरोप आहे. आणि त्यामध्ये शक्यता नाकारता येत नाही, कारण या लोकांची बेईमानी करणं या लोकांना त्याच्याशिवाय दुसरं काही या लोकांना कळतच नाही. आणि इमानदारीनं हे निवडणुका लढवू शकत नाही आणि इमानदारीनं जिंकूही शकत नाही. त्यामुळे या लोकांच्याबद्दलचा संशय आणखी दृढ होतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट काय की हे एवढे घाबरलेले आहेत की सामाजिक कार्यकर्त्यांच्या सभांना सुद्धा परवानगी देत नाही आहेत. म्हणजे BJPचा कुणी येवो कुठेही येवो कसाही बोलो त्याला कुणी अडवत नाही. पण इथे श्याम मानव नावाचे जे सामाजिक कार्यकर्ते आहेत, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ते कार्याध्यक्ष आहेत आणि त्यांनी संस्थापकही आहेत आणि त्यांनी त्यांच्या सभा घेण्यासाठी जी परवानगी मागितली त्या सभा घेण्यासाठी अनेक वर्षापासून ते बोलत आहेत, सामाजिक जीवनामध्ये आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, बोलत आहेत आणि तरी कधी त्यांच्या सभेमध्ये गोंधळ गडबड किंवा त्यांनी दंगा पसरवण्याचं काम केलेलं नाही. मग आजच्या वेळेस या निवडणूक आयोगाला कशाची भीती वाटते, कलेक्टरला कशाची भीती वाटते, का त्यांच्या सभांना परवानगी देत नाही, का विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो. आणि त्यामुळे हे सगळे सामील आहेत का, कलेक्टर असो, कलेक्टर आता निवडणूक आयोगाच्या अधीनच येतात सगळे आणि त्यामुळे सगळी मंडळी त्यामध्ये सामील आहे. आणि म्हणूनच या सगळ्या वोटिंग लिस्टमधल्या हेराफेरीपासून तर काउंटिंगच्या वेळेस कशी गडबड करायची, मशीनमध्ये कसं काही सेटिंग करता येते का, काही मतं इकडची तिकडे करता येतात का, त्यांचं सील जे आहे सील लावणं आणि ते बदलणं, अचानक वोटिंग कसं वाढते, अचानक वोटिंग कसं मागच्या वेळेस किती म्हणजे लोकसभेमध्ये तर प्रचंड 79 मला वाटते 79 मतदारसंघामध्ये करोडोंनी मतदान वाढलेलं आहे. म्हणजे टोटल करोडोमध्ये गेलेलं आहे ते. मग एवढं मतदान कसं वाढते, 50,000 एका मतदारसंघामध्ये मतदान वाढलं तर सगळा हिशेबच बदलतो ना. 1-1 लाख जर वाढलं तर हिशेबच बदलून जातो. आणि त्यामुळे काही जागा तर अगदी 1,000-2,000च्या किंवा 50-100च्या फरकानं सुद्धा काही आलेल्या आहेत. त्यामुळे भारतीय जनता पार्टी आता पिसाळलेली आहे, ती खालच्या पातळीवर उतरलेली आहे. अत्यंत नीचपणानं देशाचं राजकारण करायला निघालेले आहेत आणि राजकारणाचा यांनी सत्यानाश करून टाकलेला आहे, देशाचा बट्ट्याबोळ केलेला आहे. लोकशाही यांना संपवायची आहेच, ती बऱ्यापैकी त्यांनी संपवत आणलेली आहे आणि सगळ्या यंत्रणांची मोडतोड केलेली आहे. सगळ्या यंत्रणा त्यांच्या गुलाम झालेले आहेत. जे कोणी अपवादात्मक असतील, जे कोणी जीवावर उदार होऊन काम करणारे लोक असतील त्या लोकांच्या प्रती आपण बिलकुल निश्चितपणे त्यांना सॅल्यूट मारला पाहिजे, त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे, त्यांना धन्यवाद दिले पाहिजे की देश आणि लोकशाही वाचवण्यासाठी ते घरादारावरची पर्वा न करता, घरादारावर तुळशीपत्र ठेवून आणि जीवाची पर्वा न करता लोकशाहीच्या भल्यासाठी लढत आहेत. पण असंख्य लोकशाही 90% लोक असावेत असे ते तुकडेवारी जगतात, असे भिवून जगतात आणि शरण गेलेले आहेत व्यवस्थेला. अशा सगळ्या लोकांचा निषेध केला पाहिजे. आणि म्हणून एकच गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की या महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये काहीही झालं तरी ते घाबरलेले आहेत. आता अजित पवारांचं स्टेटमेंट पाहिलं तर R.R. पाटलांच्याबद्दल तर आश्चर्यजनक आहे. ते म्हणतात की R.R. पाटलांनी मी केलेल्या भ्रष्टाचाराची खोली चौकशी करावी म्हणून त्यावर सही केली होती. अरे मग ही चांगली गोष्ट आहे ना. R.R. पाटलासारखा इमानदार माणूस जेव्हा तुमच्या चौकशीच्या फाईलवरती सही करतो याचा अर्थ तुम्ही गडबड केलेली आहे हे स्पष्ट होते. त्याच्यामध्ये तुम्हाला एवढा वाईट वाटण्याचं काय कारण आहे. तुम्ही असं सांगतात की जसे तुम्ही फार सभ्य आहात आणि तुमच्यावरती R.R. पाटलांनीच अन्याय केला. तर ते R.R. पाटलांसारख्या व्यक्तीच्याबद्दल महाराष्ट्राच्या लोकांच्या मनामध्ये अत्यंत आदराची भावना आहे. त्याच्या मुलाच्या विरोधामध्ये तुम्ही त्याची सगळी जबाबदारी घेणार होते आणि त्याच्या मुलाच्या विरोधामध्ये तुम्ही एक तुमचा मोठा उमेदवार देता आणि अशा प्रकारचा अपप्रचार करता. ही लाजिरवाणी गोष्ट आहे, ही शर्मेची गोष्ट आहे. आणि म्हणून हे खरं म्हणजे हे यांचं भान हरपलेलं आहे, पिसाळलेले आहेत. त्यामुळे काही स्टेटमेंट करतात, त्यांना स्टेटमेंट करू द्या, पण आपण सावध राहिलं पाहिजे. लोकशाही कुठल्याही परिस्थितीमध्ये धोक्यात येता कामा नये.
संविधान आपलं वाचलं पाहिजे, देश वाचला पाहिजे. महाराष्ट्राची सत्ता या लोकांच्या हातामध्ये कुठल्याही परिस्थितीत जाता कामा नये. आणि म्हणून महाविकास आघाडीच्या पाठीशी आपण तन मन धनानं राहा. जसं जमेल तसं राहा, जिथे असाल तिथून राहा, जे जे शक्य असेल